नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. तर सुभेदारांच्या घरी सर्वजण नाश्ता करत असतात. ते तेवढ्यातच कल्पना बोलते की बरं झालं ना ते दोघे गेले ना, ते दोघे नाही आहेत तर किती मोकळं मोकळं वाटतंय. तेवढ्यातच अस्मिता बोलते, हो ना, कसे एकदम दुष्काळातून आल्यासारखं खात असायचे ते. नाही म्हणजे असं कोणाला खाण्यावरून नावं ठेवू नयेत, पण मला तर त्यांच्याकडे पाहून कसंच व्हायचं. आणि ती मैनावती तर 4-4 माणसांचं वाढून घ्यायची आणि वर म्हणायची, एवढं पुरवेल मी. तेवढ्यातच अर्जुन बोलतो, जाऊ द्यात ना आता अशा निगेटिव्ह गोष्टींचा विचार करू नका आणि त्यांचा देखील काही विचार करू नका. तर तेवढ्यातच पूर्णा आजी अस्मिताला बोलते की अस्मिता, आज चालायला गेली होतीस ना तू सकाळी, आणि हो, तुझ्यासाठी एक नवीन योगा शिक्षक बोलावली आहे, ती तुला नवीन योगासनं शिकवेल. तर अस्मिता लगेच बोलते की आहे आजच, पण ती तर उद्या येणार होती ना. आज अजिबातही जमणार नाही आहे मला. आज मला माझ्या मैत्रिणींसोबत जेवण करायला बाहेर जायचं आहे. नाही म्हणजे ते रेस्टॉरंट थोडंसं दूर आहे, पण छान आहे, तिथलं घरचं जेवण मिळतं. त्यावर कल्पना आणि पूर्णा आजी तिला सांगते की अगं, पण तुला बाहेरचं खायचं नाही आहे या अवस्थेमध्ये, आणि तरीही तू बाहेर जेवण करायला चालली आहेस का? आणि जर घरचंच खायचं आहे ती घरीच खा ना, तुझ्या मैत्रिणींना इथेच बोलाव. त्याच्यावर अस्मिता बोलते की नाही मी आनंदी राहायला हवं आहे की नाही, आणि म्हणूनच मग मी बाहेर जाते आहे माझ्या मैत्रिणींसोबत. तेवढ्यातच सायली बोलते की हो, तुमच्या मैत्रिणींना इथेच बोलवा आणि काही बनवायचं असेल तर मी सगळं काही बनवून देईल तुम्हाला. त्यावर अस्मिता सांगते की नाही, मी माझ्या मैत्रिणींसोबत बाहेरच जाणार आहे जेवायला म्हणून. तर आता सर्वजण तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतात, पण ती मात्र काही ऐकत नाही. त्यावर अर्जुन बोलतो की मला तर वाटतंय हिचं बाळ आल्याच म्हणेल की मला बाहेरचंच जेवण हवं आहे म्हणून. आणि तेवढ्यातच तिथे अश्विन येतो. आता अश्विन तिथे पाणी पितो आणि निघतो. तर तेवढ्यातच सायली त्याच्यासाठी देखील पोहे वाढते आणि त्याला बोलते की अश्विन भाऊजी, नाश्ता करून घ्या. पण अश्विन मात्र काही पोहे घेत नाही आणि उलट तो सायलीलाच बोलतो की हे तन्वीने बनवले आहेत का? त्यावर कल्पना बोलते की अरे, हे तन्वीने नाही पण सायलीने बनवले आहेत आणि तू असं का विचारतोयस? त्यावर अश्विन बोलतो की मग हा तर मी तुमचा नियम मोडल्यासारखं होईल ना, तुम्ही बनवलेले पोहे मी खाल्लेले कसे चालतील? त्यावर कल्पना बोलते की अरे, हा नियम तन्वीसाठी आहे, तुझ्यासाठी नाही. त्यावर अश्विन बोलतो की माझ्या बायकोसाठी आहे, म्हणजेच माझ्यासाठी देखील आहे. आणि तो मात्र तिथून निघून जातो. तितक्यात कल्पना बोलते की हा रोज असा उपाशी जातो, बाहेरचं खातो, आणि तन्वी मात्र दिवसभर खोलीत लोळत पडते, आज अजून देखील बाहेर आली नाही आहे. तितक्यातच सायली बोलते की जाऊ द्या ना तिचा विषय, आता घरात निगेटिव्ह गोष्टींचा विचार करायचा नाही असं ठरवलंय ना आपण. तेवढ्यात अर्जुन देखील ऑफिसला जायला निघतो आणि सर्वांना बाय करतो व सायलीला बोलतो की मी पोहोचल्यावर 15 मिनिटांनी तुला फोन करेल. तितक्यात अस्मिता त्याला चिडवते, म्हणजे तब्बल 15 मिनिटांनी तू तिला फोन करणार आहेस का? आणि इतका वेळ तुला श्वास घेता येईल का? तर आता पूर्णा आजी आणि कल्पना देखील अस्मितासोबत सामील होऊन सायली आणि अर्जुनला चिडवत असतात. तर इकडे समीरा आणि सचिन इकडे रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी आलेले असतात. तर हा सचिन आता समीराला विचारत असतो की आपली मैत्री किती जुनी आहे, म्हणजे आपण लहानपणीचे मित्र आहोत की एकदम असे कॉलेज वगैरे पासूनचे 10-15 वर्षांपासूनचे मित्र आहोत आपण. त्यावर समीरा त्याला सांगते की तू विसरला आहेस का, आपली काही दिवसांपूर्वीचीच तर मैत्री आहे. तितक्यात सचिन बोलतो, हो, पण तरी देखील मला असं का वाटतं तुझ्याकडे पाहिल्यानंतर की आपली मैत्री खरंच खूप जास्त जुनी आहे. मला तर नेहमी असंच वाटतं, तू खूप जवळची वाटायला लागली आहेस मला. तितक्यात समीरा बोलते की हो का, मला देखील तुझ्याबद्दल असंच वाटतं. आणि आता मात्र सचिन तिला सांगत असतो की मला तुझ्यापासून काही एक लपवायचं नाही आहे. मी कॅनडामध्ये असताना मला एक गर्लफ्रेंड होती, पण तिच्याबद्दल मला असं कधीच वाटलं नाही. त्यावर समीरा देखील सांगते, हो, मला देखील तुझ्यापासून काहीच लपवायचं नाही आहे. माझा देखील एक पास्ट आहे आणि आमचं एंगेजमेंटपर्यंत नातं येऊन तुटलं. खरं तर त्याची लायकीच नव्हती माझ्यासोबत राहायची वगैरे, अशा दोघांच्या गप्पा सुरू असतात. तर इकडे चैतन्य आता अर्जुनला सांगायला आलेला असतो की कुठल्याशा केसनिमित्त त्याने उद्या मीटिंग फिक्स केली
ठरलेली आहे. त्यावर अर्जुन सांगतो की आज काही मला जमणार नाही, तू एक काम कर, ती मीटिंग उद्या फिक्स कर. आज सायलीला आणि मला लोखंडेंकडे जायचं आहे. त्यावर चैतन्य विचारतो अर्जुनला की त्यांच्याकडे कशाला. त्यावर अर्जुन सांगतो की तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का, ते सायलीचे आईबाबा नसले तरी सायलीचा लहानपणीचा फोटो त्यांच्या फॅमिली फोटोमध्ये कसा काय आला. त्यावर चैतन्य बोलतो की हो, अरे या गोष्टीचा तर मी विचारच नाही केलाय. तर इकडे समीरा देखील सचिनला आता तिच्या पास्टबद्दल वगैरे सांगत असते. दोघांच्या गप्पा सुरू असतात आणि तेवढ्यातच तिथे अस्मिता देखील येते, त्याच रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी तिच्या मैत्रिणींसोबत. आणि तेवढ्यातच सचिनचं लक्ष मात्र अस्मिताकडे जातं आणि अस्मिताला पाहिल्यानंतर मात्र तो खूप टेन्शनमध्ये येतो, खूप गोंधळतो आणि चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत असतो. आता समीरा त्याला विचारत असते की काय होतंय तुला, पण तो मात्र समीराला काही एक सांगत नाही आणि फक्त अस्मिताने आपल्याला पाहू नये म्हणून चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तेवढ्यातच अस्मिताचं लक्ष देखील सचिनकडे जातं. आता ती मात्र सचिनला ओळखते आणि तितक्यातच सचिन आता समीराला घेऊन तिथून पळ काढतो. अस्मिताने मात्र सचिनला ओळखलेलं असतं. ती तिच्या मैत्रिणींसोबत जेवायला येऊन बसते, पण तिचं लक्ष मात्र सचिनकडेच असतं. तर इकडे सायली अर्जुनच्या फोनची वाट पाहत बसलेली असते व स्वतःशीच बडबडत असते की एकदा कामात सुरू झाले की मग यांना जगबुडी झाली तरी काही फरक पडत नाही, त्यापेक्षा मीच फोन करते आता. आणि ती अर्जुनला फोन करते तर अर्जुन बोलतो की अगं तुझीच आठवण काढत होतो मी आत्ता. आणि तितक्यात सायली बोलते हो का, मग चैतन्य भाऊजींनी माझं नाव घेतलं असेल म्हणून तुम्हाला आठवण आली असेल, नाही तर तुम्ही तर काय माझं नाव वगैरे घेणार नाही. तेवढ्यात अर्जुन सांगतो की अगं नाही, मी चैतन्यला तेच सांगत होतो की आपल्या दोघांना आता लोखंडेंकडे जायचं आहे वगैरे. त्यावर सायली बोलते की हो, पण हे जिला सांगायला हवंय, तिला तर तुम्ही सांगितलंच नाही आहेत ना. आणि अर्जुन आता लगेचच सायलीला सांगतो की आपण 4 वाजता भेटूयात लोखंडेंकडे जाण्यासाठी म्हणून. तर सचिन आता खूप घाईघाईमध्ये तोंड लपवून समीराला घेऊन तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असतो. तर समीरा त्याला विचारत असते की नक्की काय झालंय, तू इतका पॅनिक का झालायस. त्यावर सचिन आता थाप मारतो की अगं किती ऊन होतं तिथे आणि किती धूळ होती, त्यामुळे मला श्वास घ्यायला देखील त्रास होत होता आणि म्हणूनच मग मला कसतरी व्हायला लागलं आणि आम्ही आता तिथून निघालोय म्हणून. तर अस्मिताला मात्र चैन पडत नाही आणि ती देखील आता सचिनचा पाठलाग करत असते आणि रस्त्याने जात असते. तर मात्र तिला काही जास्त जोरात वगैरे पटापट चालता येत नसतं, पण तरी देखील ती शेवटी कसाबसा सचिनचा पाठलाग करते. आणि तिथे गेल्यानंतर मात्र तिच्या पोटात दुखायला लागतं आणि ती किंचाळते. तर तेवढ्यातच समीराचं लक्ष तिच्याकडे जातं. तर अस्मिता आता समीरा शेजारी जो मुलगा उभा असतो त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि तो तसा मागे वळून पाहतो, तर काय, तो सचिन नसतो, तो दुसरंच कोणीतरी असतं. अस्मिता त्याला सॉरी बोलते आणि तिथून निघते. आता समीरा मात्र विचार करत असते की ही अस्मिता इथे काय करतीये आणि ही कोणाचा पाठलाग करत होती. आणि सचिन देखील हिला पाहिल्यानंतरच असा काहीतरी विचित्र वागत होता, तोंड लपवत होता. आणि तेवढ्यातच सचिन तिथे येतो. त्यानंतर समीरा त्याला विचारते की अरे कुठे होतास तू, तुला नक्की काय झालंय. त्यावर सचिन सांगतो की अगं मला वॉमिटिंग वगैरे होत होतं, मला त्या धुळीमुळे खूप त्रास होत होता, आपण आता लवकरात लवकर इथून निघूयात म्हणून. पण समीराला मात्र काही हे कारण पटत नाही आणि ती विचार करत असते की अस्मिताला पाहिल्यानंतर हा असा का वागतोय, हा नक्कीच अस्मिताला ओळखतोय. आणि घरी आल्यानंतर समीरा आता महिपतला फोन करते आणि महिपतला सांगत असते की मला आता सचिनवर डाऊट येतोय, मला त्याची सर्व काही माहिती काढायची आहे. तितक्यात महिपत विचारतो की नक्की काय झालंय. आणि झालेला सगळा प्रसंग आता समीरा महिपतला सांगते की ते रेस्टॉरंटमध्ये गेलेले असताना तिथे अस्मिता देखील आलेली होती आणि अस्मिताला पाहून सचिन मात्र त्याचं तोंड लपवत होता आणि लगेचच त्याने तिथून पळ काढला. तर अस्मिता देखील पाठलाग करत तो सचिनच आहे की नाही याची खात्री करून घेण्यासाठी तिथपर्यंत आली होती म्हणून. नंतर समीरा बोलते की मी त्याला जाब विचारणार आहे. तर महिपत तिला समजावतो की नाही, उलट काहीही झालं नाही आहे असं तू दाखव, तू तर त्याला जाब विचारायला गेलीस तर बाईच्या कचाट्यातून कसं निसटायचं हे पुरुषाला पक्का माहीत असतं. मी त्याचा सगळा इतिहास भूगोल काढतो, तू मात्र काही झालंच नाही आहे असंच वाग.
तर आता अस्मिता देखील खूप चिडचिड करत आणि सचिनला फोन लावतच घरी पोहोचलेली असते. घरी आल्यावर ती बॅग फेकून देते आणि सचिनला फोन करत असते. तर पूर्णा आजी तिला विचारते, काय ग, आलीस का, झालंस का तुझं जेवण? पण अस्मिताचं मात्र तिच्याकडे काही लक्षच नसतं आणि अस्मिता बोलते की आजी अगं तू थांब ग जरा वेळ. आणि तेवढ्यातच कल्पना तिथे येते आणि बोलते, काय मैत्रिणींसोबत गप्पा मारून झाल्या नसतील, त्यामुळेच फोनाफोनी चालली यायची. आता मात्र अस्मिता चिडते आणि बोलते, मैत्रिणीला फोन करत नाहीये मी सचिनला फोन करतेय. मी सचिनला पाहिलं इथे पनवेलमध्ये. आता मात्र पूर्णा आजी आणि कल्पना दोघीही खूप आश्चर्यचकित होतात. तर कल्पना आता अस्मिताला खाली बसवते व बोलते की नक्की काय झालंय, आम्हाला जरा व्यवस्थित सांग. त्यावर अस्मिता सांगते की तिने रेस्टॉरंटमध्ये सचिनला पाहिलं आणि सचिनला खात्री करून घेण्यासाठी तिने त्याचा पाठलाग देखील केला आणि तेव्हाच तिच्या पोटात कळ आली. तर कल्पना उलट तिलाच ओरडते की अगं अशा अवस्थेमध्ये तुला धावपळ करायची नाही आहे आणि तरीसुद्धा तू मागे पळत होतीस का, आणि त्यामुळेच तुझ्या पोटामध्ये कळ आली ना. अगं कदाचित तुला भास झाला असेल, तू खात्री करून घेतलीस ना पण तो सचिन नाही आहे म्हणून. त्यावर पूर्णा आजी देखील बोलते की अगं तू दिवसभर सचिनचाच विचार करत असतेस आणि त्याचमुळे मग तुला त्याचे भास झाले असेल. तो आहे तिकडे दिल्लीमध्ये आणि तो तुला इथे कसा दिसेल बरं. पण अस्मिता आता खूप चिडते व बोलते की तुम्हाला कळत का नाही आहे, तो सचिनच होता आणि मला खात्री आहे की तो सचिनच होता म्हणून. आणि एवढ्यातच ती चक्कर येऊन खाली पडते. तर आता पूर्णा आजी आणि कल्पना खूप जास्त घाबरून जातात. विमलताई पण तिथे येतात आणि आता तिघी मिळून अस्मिताला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यातच पूर्णा आजी सांगते की कल्पना अगं पटकन अश्विनला फोन कर आणि बोलावून घे. तर कल्पना देखील अश्विनला फोन करते आणि सांगते की अस्मिता इथे चक्कर येऊन पडली आहे, तू लवकरात लवकर घरी ये म्हणून, आणि तिला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत असतात. तर थोड्याच वेळामध्ये अस्मिता शुद्धीवर देखील येते. तर इकडे हे लोखंडे मस्त चहा पीत बसलेले असतात आणि त्या टपरीवाल्याशी वाद देखील घालत असतात. आणि तेवढ्यातच तिथे सायली आणि अर्जुन येतात. तर अर्जुन सदाशिवच्या खांद्यावर हात ठेवतो व बोलतो की झाला का चहा पिऊन. तर तेवढ्यातच ते दोघेही लगेच उठून उभे राहतात आणि बोलतात की काय हवंय तुम्हाला, आता तुमच्यासाठी चहा मागवू का. त्यावर अर्जुन बोलतो की आम्हाला जे हवंय ते तर आम्ही घेतल्याशिवाय जाणार नाही होत. तेव्हा लगेचच मैनावती विचारते की आता काय हवंय तुम्हाला आमच्याकडून. तर सायली बोलते की तुम्ही आत्ता काही केलं नसलं तरी आधीच भरपूर काही करून ठेवलंय आणि तुम्ही फक्त चोरीच नाही केली तर तुम्ही पूर्णा आजीच्या जीवाशी देखील खेळ केलात. त्यावर ते दोघेही माफी मागतात, पाया पडायचा प्रयत्न करतात. तर अर्जुन बोलतो की तुमचे नाटकं लवकरात लवकर बंद करा म्हणून, आणि आता आम्ही जे काही विचारतोय त्याची खरी खरी उत्तरं द्या, नाहीतर चोरी केल्याच्या बदल्यामध्ये आम्ही काही तुम्हाला पोलिसांकडे दिलं नाही, पण अटेम्प्ट टू मर्डरच्या केसमध्ये मात्र आम्ही तुम्हाला नक्कीच पोलिसांच्या हवाली करू शकतो. त्यामुळे सदाशिव आणि मैनावती दोघेही घाबरून जातात. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की समीरा महिपतला सांगत असते की जेव्हापासून या सचिनचं असं रूप कळालं आहे, माझ्या तर हातातून सगळं काही निसटत चाललंय असंच वाटतंय मला. त्यावर महिपत सांगतो की अगं तुझा बाप अजून जिवंत आहे, असं कसं निसटू देईल मी तुझ्या हातातून काही. त्यावर समीरा सांगते हो, पण सगळ्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहेत, नाहीतर मला असं तोंड लपवून शहरामध्ये फिरायची वेळ आली नसती. आणि त्यामुळे महिपतसुद्धा आता टेन्शनमध्ये येतो. तर सायली आणि अर्जुन दोघेही विचार करत बसलेले असतात की या सगळ्या प्रकाराशी महिपतचा काय संबंध आहे. त्या सदाशिव आणि मैनावतीने आपल्याला महिपतचं नाव का सांगितलं, आणि या सगळ्याचा शोध घेण्यासाठी आपल्याला त्यांनी बबलीला ज्या बाईला विकलं होतं तिच्यापर्यंत पोहोचायला हवंय. ती नक्कीच आपल्याला काहीतरी सांगू शकेल म्हणून. तर एपिसोड पूर्ण पाहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.